नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या किंवा आर्थिक घडामोडी बघत आहोत। ठीक आहे, म्हणजे ही जी 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आहे, हे बघा, ही आपण कंप्लीट करत आहोत। ही आपली ऑलमोस्ट सगळी कंप्लीट झालेली आहे। तर आजचा त्याच्यातला दुसरा भाग मी स्टार्ट करणार आहे, पण त्यापूर्वी हे जे पुस्तक मी समोर ठेवलं आहे आदरणीय देवा जाधवर सरांचं, तर त्यांच्या ह्या आपण आता सुरुवात केली आहे। ही सीरीज आता आपण कंप्लीट करणार आहे। 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आपण जशी कंप्लीट केली तशीच हे इयर बुक 2025 चं हे पण आपण स्टेप बाय स्टेप लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या आगामी जेवढ्या एग्जाम्स आहेत त्याच्यासाठी हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। ठीक आहे, याचा एक व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। यापूर्वीचाच तो व्हिडिओ आहे। 1000 सराव प्रश्नसंच मी स्टार्ट केलेले आहे आणि उद्या जो व्हिडिओ येईल तोपर्यंत 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत त्याच्यातले। ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने 2025 चं इयर बुक जे आहे ते मी कंप्लीट करून घ्यायला सुरुवात केली आहे। राहिली आहे ही जी 17वी आवृत्ती, ही थोडीच राहिली आहे, ती काही दिवसात होऊन जाईल। पण माझं सांगणं एक असेल तुम्हाला, इयर बुक जे चालू करते त्याच्यासोबत हे पण बघणं तितकंच आवश्यक आहे, कारण ही जी आहे आवृत्ती सरांनी मागच्या 1.5 वर्षा म्हणजे 2024 चं पूर्ण वर्ष आणि 2023 चे 6 महिने असं सरांनी 1.5 वर्षाची कंप्लीट केलेली आहे। म्हणजे ही पण आगामी परीक्षांसाठी तितकीच उपयुक्त आहे, कारण ही केलेली म्हणजे हे पुस्तक जे आपण मन लावून केलं आहे, जे सगळे सीरीज जी आपण एवढी कष्टाने बनवलेली आहे, हेच प्रश्न आपल्याला 2025 इयर बुक मध्ये जसेच्या तसे आहेत। म्हणून मी तुम्हाला एवढी जीव तोडून सांगते आहे की ज्यांनी ह्या सीरीज कंप्लीट केल्या नसतील, फास्ट स्पीड मध्ये कंप्लीट करून घ्या सगळ्या सीरीज, जेणेकरून तुम्हाला 2025 चं इयर बुक समजायला अतिशय सोपं जाईल। ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ आहे आर्थिक घडामोडी भाग 2। ठीक आहे, तर आजची न्यूज आहे 23व्या विधी आयोगाची स्थापना। तर 1 सप्टेंबर 2024 पासून 23व्या विधी आयोगाची स्थापना। तारीख नीट लक्षात ठेवा, 1 सप्टेंबर 2024 पासून 23वा विधी आयोग। ठीक आहे, 23व्या विधी आयोगाची स्थापना म्हणजे यापूर्वीचा कोणता असेल तर 22वा विधी आयोग होता। ठीक आहे, आता कार्यकाळ नीट लक्षात ठेवा। कार्यकाळ आहे 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027। 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027, म्हणजे 3 वर्षाचा। नंतर 22व्या विधी आयोगाची मुदत किती होती? 31 ऑगस्ट 2024 ला ती मुदत संपली। या आयोगात पूर्णवेळ अध्यक्ष आणि 4 पूर्णवेळ सदस्य असतात। एक अध्यक्ष आणि 4 सदस्य, एक अध्यक्ष पूर्णवेळ, 4 पूर्णवेळ सदस्य। ठीक आहे, गुंतागुंतीच्या कायदेशीर मुद्द्यांवर विधी आयोग केंद्र सरकारला सल्ला देतो। स्वातंत्र्योत्तर भारतात 1955 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला। स्वातंत्र्योत्तर भारतात 1955 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला। स्वातंत्र्योत्तर भारतात 1955 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला। पहिला विधी आयोग, त्याचे अध्यक्ष मोतीलाल सेटलवाड। ठीक आहे, कालावधी काय होता? 1955 ते 1958। आता केंद्रशासित प्रदेश बघूया। तर हे बघा, आधी बघून घेऊ जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत ते। तर दिल्ली, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, चंदीगड, जम्मू व काश्मीर, लडाख आणि दीव दमण। ठीक आहे, राजधानी बघूया त्यांची। दिल्लीची दिल्ली, पुद्दुचेरीची पुद्दुचेरी, अंदमान निकोबारची श्री विजयपुरम, लक्षद्वीपची कवरत्ती, चंदीगडची चंदीगड, जम्मू व काश्मीरची श्रीनगर व जम्मू, लडाखची लेह व कारगिल, दीव दमणची दमण। ठीक आहे, मुख्यमंत्री बघून घेऊ। दिल्लीचे आहेत अतिशी मार्लेना, पुद्दुचेरीचे एन रंगास्वामी आणि जम्मू काश्मीरचे ओमर अब्दुल्ला। ठीक आहे, अतिशी मार्लेना आणि ओमर अब्दुल्ला रिसेंटच्या घडामोडीसाठी खूप महत्त्वाचे आहे, नीट लक्षात ठेवा। तर हे पण आधीच्या 17व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीमध्ये इन डिटेल अतिशी मार्लेना आणि उमर अब्दुल्ला यांच्याविषयी आपण कव्हर केलेला आहे। ठीक आहे, आता बघूया नायब राज्यपाल। दिल्लीचे आहे विनय कुमार सक्सेना, पुद्दुचेरीचे कैलास नाथन,
अंदमान निकोबारचे ॲडमिरल D.K. जोशी, लक्षद्वीपचे श्री प्रफुल्ल पटेल, लक्षद्वीपचे नीट लक्षात ठेवा श्री प्रफुल्ल पटेल, चंदीगडचे गुलाबचंद कटारिया, कसं लक्षात ठेवा गुलाबचंद कटारिया, गुलाब आहे पण चांदीचं गुलाब आहे आणि चांदीचं गुलाब बनवले पण त्याला काटे पण बनवले, इतकं तर म्हणजे कलाकृती आहे की म्हणजे गुलाब तर बनवलं पण त्याच्यासोबत काटे असतात ना, मग काटे पण बनवले. गुलाब वरून गुलाबचंद, चांदीचं आहे चंदीगड आणि त्याला काटे पण आहे कटारिया, चंदीगड गुलाबचंद कटारिया. ठीक आहे. जम्मू काश्मीर मनोज सिन्हा, लडाखचे BD मिश्रा आणि दीव दमनचे प्रफुल्ल खोडा पटेल. ठीक आहे. आता आपण स्थापना वर्ष बघून घेऊ. तर बघा स्थापना वर्षामध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सांगते. जम्मू काश्मीर आणि लडाख हे तर डेफिनेटली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. काय 31 ऑक्टोबर 2019, 31 ऑक्टोबर 2019. त्यामुळे हे सेपरेट लक्षात ठेवायची आपल्याला तरी गरज नाही आहे. 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीर व लडाख. त्यानंतर दीव आणि दमन. दीव दमन 26 जानेवारी 2020. ही पण रिसेंटची घटना आहे, 26 जानेवारी 2020. त्यामुळे हे नाही लक्षात ठेवायची गरज, लक्षात राहिले आपल्या. पण जे मग उरलेले आहेत 5, ते 5ची तारीख आहे 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर. ठीक आहे. सगळीकडे 1 नोव्हेंबर. मग 1 नोव्हेंबर 1956 असलेले बघा कोणते आहेत. 1 नोव्हेंबर 1956 असलेले अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. कळलं? अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप 1 नोव्हेंबर 1956. आणि पुद्दुचेरीचे 1 नोव्हेंबर 1954. 54 हे साल पुद्दुचेरीच्या महत्वाचं आहे, पुद्दुचेरीशी रिलेटेड 1954. चंदीगड 1 नोव्हेंबर 1966. ठीक आहे. पंजाब हरियाणा सोबत आपण ते ऑलरेडी लक्षात ठेवले. मी एक शॉर्ट्स बनवला आहे. ठीक आहे. 1 मिनिट थांबा, मी दाखवते तुम्हाला. तर बघा 1 नोव्हेंबर रोजी निर्माण झालेले जेवढे जिल्हे आहेत ना त्याच्यावर मी एक शॉर्ट्स बनवलं होतं, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. रोजी कोणकोणत्या राज्यांची निर्मिती झाली आहे ते बघणार आहोत. या नमस्कार. आज आपण 1 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या राज्यांची निर्मिती झाली आहे ते बघणार आहोत. या सगळ्या राज्यांची वर्ष वेगवेगळी आहेत पण यांची तारीख 1 नोव्हेंबर ही सारखी आहे. तर आधी आपण 1 नोव्हेंबर 1956 ज्या राज्यांची निर्मिती झाली आहे ती राज्य बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये राज्य आहेत, साऊथची राज्य 4 आहेत. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका. आणि सेंट्रलचं राज्य घ्यायचं एक मध्य प्रदेश. ठीक आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटका आणि केरळ आणि मध्य प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. त्यानंतर छत्तीसगड राज्य 1 नोव्हेंबर 2000 ही त्याची तारीख आहे. आणि नंतर नॉर्थचे राज्य 2 येतात, पंजाब आणि हरियाणा 1 नोव्हेंबर 1966 त्यांची स्थापना झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे राज्य आपली सहजगत्या लक्षात राहतात. धन्यवाद. तर बघा या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की 1 नोव्हेंबरचे राज्य मी कशा पद्धतीने लक्षात ठेवायला सांगितले ते बघा. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1966 पंजाब आणि हरियाणा सोबत चंदीगड लक्षात ठेवायचं, हे मेन याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 मी सांगितलं अंदमान निकोबार, लक्षद्वीप लक्षात ठेवा. पुद्दुचेरी 1 नोव्हेंबर 1954. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथे 1 नोव्हेंबर 1905 लिहिलेलं आहे पण मला स्वतःला नीट समजलं नाही बरं का ते, त्यामुळे मी गुगल सर्च केलं. तर आपण असं लक्षात ठेवूया किंवा कोणाला इन डिटेल काय माहिती असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. गुगल सर्च केल्यावर दिल्ली बिकेम युनियन टेरिटरी ऑफ इंडिया ऑन नोव्हेंबर 1, 1956. ठीक आहे. इट वॉज लेटर रिनेम द नॅशनल कॅपिटल टेरिटरी NCT ऑफ दिल्ली ऑन फेब्रुवारी 1, 1992. तर हे लक्षात ठेवा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. 1 नोव्हेंबर 1956 दिल्लीची स्थापना. आता पुढे बघूया. पुढे आहे CP राधाकृष्णन यांच्याविषयी. 21 जुलै 2024 महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यांनी. महाराष्ट्राचे 21वे नाही 24वे राज्यपाल आहेत ते. महाराष्ट्रात येण्यापूर्वी झारखंडचे 10वे राज्यपाल होते. ठीक आहे. कुठल्या राज्याचे? झारखंडचे ते 10वे राज्यपाल होते. तेलंगणाचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार त्यांनी पाहिला. तेलंगणाचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार मार्च जुलै 2024. पुद्दुचेरी
उपराज्यपाल म्हणून देखील काम पाहिले अतिरिक्त, ठीक आहे, मार्च जुलै 2024. आता एक सांगते तुम्हाला, हा जो कार्यकाल आहे ना हा रिसेंटचा आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जरी अतिरिक्त राज्यपाल असतील उपराज्यपाल असतील तरी कोणत्या राज्याचे होते हे माहिती पाहिजे. कारण काय लिहिलंय, मार्च जुलै 2024 लिहिलंय ना, त्यामुळे रिसेंटचं आहे. जर खूप जुनं असलं असतं ना तर मग आपण लक्षात नसतं ठेवलं. पण हे ना ट्रिकी क्वेश्चन तयार करायला मल्टी स्टेटमेंटमध्ये हे असे पडू शकतात स्टेटमेंट, ठीक आहे. तेलंगणाचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार मार्च जुलै 2024. पुदुचेरी उपराज्यपाल म्हणून देखील काम पाहिले अतिरिक्त म्हणून. मूळचे ते कुठले आहेत, तामिळनाडूचे आहेत. कोइंबतूर मतदारसंघातून भाजपतर्फे 2 वेळा लोकसभेवर खासदार, ठीक आहे. वस्त्रोद्योगासंबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी संसदीय समितीचे आणि अर्थविषयक संसदीय सल्लागार समिती सदस्य. सार्वजनिक उपक्रमांसाठी संसदीय समितीचे आणि अर्थविषयक संसदीय सल्लागार समितीचे सदस्य. स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे सदस्य होते. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांना तामिळनाडूचे मोदी असे म्हटले जाते, ठीक आहे. पुढचं बघूया. पुढची न्यूज आहे अवनी बचत खाते. अवनी बचत खाते 22 ऑगस्ट 2024 रोजी बंधन बँकेने महिलांसाठी अवनी बचत खाते सुरू केले. अवनी खाते 10 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण, विनामूल्य विमानतळ लाऊंज प्रवेश आणि 3.5 लाख रुपयांचे हरवलेले कार्ड दायित्व असलेले विशेष डेबिट कार्ड ऑफर करते. हे लॉकरच्या भाड्यावर 25% सूट आणि गोल्ड लोन प्रोसेसिंग फीवर 50% सूट देते. बंधन बँक विषयी बघूया. बंधन बँक एक गैर सरकारी संस्था एनजीओ म्हणून सुरू झाली. गैर सरकारी संस्था एनजीओ म्हणून सुरू झाली आणि नंतर ती नॉन बँकिंग फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूट बनली. NBFC MFI, ठीक आहे. स्थापना 23 ऑगस्ट 2015 झाली आहे. 23 ऑगस्ट 2015. मुख्यालय कुठे, कोलकाता, वेस्ट बेंगॉल. सीईओ कोण आहेत तर रतन कुमार केश हे सीईओ आहेत. आणि टॅगलाईन काय आहे, आपका भला सबकी भलाई. आपका भला सबकी भलाई ही टॅगलाईन आहे, ठीक आहे. पुढे बघूया. राष्ट्रीय सांख्यिकी विभाग अहवाल 2023-24चा पहिला सुधारित अंदाज. अहवाल प्रसिद्ध जानेवारी 2024. अहवालातील प्रमुख मुद्दे काय, देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.3% जाईल. सन 2022-23 या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7.2% होता. निर्मिती क्षेत्रातून चालू आर्थिक वर्षात उत्पादन 6.5% वाढू शकेल. चालू आर्थिक वर्षात खाण क्षेत्राची वाढ 2022-23 मधील 4.1% वरून जवळपास दुप्पट म्हणजे 8.1% राहण्याचा अंदाज आहे. वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांमध्ये वाढीचा दर या आर्थिक वर्षात 8.9% राहण्याचा अंदाज आहे. सकल देशांतर्गत उत्पादन GDP चालू आर्थिक वर्षात 2011-12च्या आधारभूत किमतीनुसार 171.9 लाख कोटी रुपयांवर जाईल. सकल देशांतर्गत उत्पादनाची पातळी 296.58 लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्राची वाढ 1.8% होईल. मागील आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 4% नोंदवली गेली होती. ट्रेड, हॉटेल, मालवाहतूक, दळणवळण आणि प्रसार माध्यमांशी संबंधित सेवा याची वाढ 6.3% होईल. ही वाढ मागील आर्थिक वर्षात 14% झाली होती. आता बघूया 16वा वित्त आयोग. याच्यापूर्वी आपण काय बघितला, 23वा विधी आयोग, ठीक आहे. सगळ्यात पहिली न्यूज जी होती 23व्या विधी आयोगाची होती. आता जे आहे ते 16वा वित्त आयोग बघतो आहेत. जानेवारी 2024च्या अखेरीस 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. 31 डिसेंबर 2023 रोजी नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बघा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड कोणाची करण्यात आली, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष जे होते अरविंद पनगारिया यांची. या अहवालाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031, ठीक आहे.
28 नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 16व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती। हा आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल। 16व्या वित्त आयोगाचे सदस्य बघून घेऊ आपण। अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा हे पूर्णवेळ सदस्य आहेत आणि डॉक्टर सौम्य कांती घोष अर्धवेळ सदस्य आहेत। 16व्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक पांडे बघा। अध्यक्ष कोण? अरविंद पनगारिया। नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्याच्यानंतर पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा हे पूर्णवेळ सदस्य। अर्धवेळ सदस्य डॉक्टर सौम्या कांती घोष आणि 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण? ऋत्विक पांडे। डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांच्याविषयी बघून घेऊ आपण की हे नेमके कोण होते। ग्लोबल अर्थचे कार्यकारी संचालक, मिंट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक, वित्त आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ञ। ठीक आहे, महत्त्वाचा आहे अतिशय हा पॉइंट। वित्त आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ञ। आधी कोण होते? धनंजय गाडगीळ, विजय केळकर, यशवंतराव चव्हाण आणि मग डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष। डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष मेघनाथ देसाई अकादमी ऑफ इकॉनॉमिक्सच्या शैक्षणिक सल्लागार मंडळाचे आणि सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत। नियुक्ती 31 जानेवारी 2024 ला। मात्र डॉक्टर राजाध्यक्ष यांनी अनपेक्षित वैयक्तिक कारणामुळे ही जबाबदारी स्वीकारण्यात आपण असमर्थ असल्याचे सांगितले। 19 फेब्रुवारी 2024। एप्रिल 2024 मध्ये मनोज पांडा यांची वित्त आयोगाची पूर्णवेळ सदस्य म्हणून डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड करण्यात आली। आता हे नीट लक्षात ठेवा, कोणाच्या म्हणजे डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी डॉक्टर मनोज पांडा हे पूर्णवेळ सदस्य म्हणून आलेले आहेत। ठीक आहे, पुढे बघूया। 16व्या वित्त आयोगाचे आयोग प्रमुख कोण? अरविंद पनगारिया। केंद्र सरकारने नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। डॉक्टर अरविंद पनगारिया अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। 2015 ते 17 नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष, हे अतिशय महत्त्वाचे आहे, पहिले उपाध्यक्ष आणि कालावधी पण लक्षात ठेवा 2015 ते 17। एशियन डेव्हलपमेंट बँकेचे प्रमुख, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून कार्य। 2012 ला पद्मभूषण, 2012 ला पद्मभूषण हे नीट लक्षात ठेवा। 1978 ते 2003 पर्यंत मेरीलँड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात अध्यापन केले। त्यांनी जागतिक बँक आणि IMF मध्ये विविध पदांवर काम केले। त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD घेतली आहे। पुढे बघूया। संविधानाच्या अनुच्छेद 280 नुसार दर 5 वर्षांनी नव्या वित्त आयोगाची स्थापना केली जाते। अनुच्छेद 280 नुसार दर 5 वर्षांनी केंद्र व राज्यांमधील कर वाटपाचे सूत्र ठरविण्याची महत्त्वाची जबाबदारी वित्त आयोगावर असते। 15व्या वित्त आयोगाने 2021-22 ते 2023-26 च्या या 5 वर्षांच्या कालावधीत केंद्राच्या विभाज्य कराच्या 41% भाग राज्यांना देण्याची शिफारस केली होती। हा पण अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, 41% भाग 15व्या वित्त आयोगानुसार। कालावधी पण काय 2021-22 ते 23-26। नंतर आतापर्यंतचे वित्त आयोग बघून घ्या। आता एक तर पहिले लक्षात ठेवा, पहिला वित्त आयोग स्थापना 1951 ची होती आणि अध्यक्ष होते KC नियोगी। 1952 ते 57 हा कालावधी होता। आणि आत्ताचं बघून घ्या 16वा वित्त आयोग 2023 ला स्थापना वर्ष आणि अरविंद पनगारिया अध्यक्ष आणि 2026 ते 31 कालावधी। आता बाकी याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो की हे अध्यक्ष कोण कोण होते नव्हते हे विचारलं जातं। तर माझं म्हणणं काय आहे, आता मी जी ट्रिक सांगते ही माझी ट्रिक नाही आहे, ही खूप पूर्वापार चालत आलेली ट्रिक आहे। कोणी त्याचं जनक कोण आहे मला काही माहिती नाहीये, पण मी तीच तुम्हाला सांगते। ज्यांना माहिती नसेल त्यांनी त्याच व्यक्तीला ते क्रेडिट द्या। ठीक आहे, बघा ती ट्रिक काय आहे। ती ट्रिक आहे नि सा च रा त्या रे शे चा सा प ख रा
निशाचरा त्या रेषेचा साप खरा, एवढं वाक्य पाठ करायचं. नि फॉर केसी नियोगी, सा फॉर के संतानम, चराचं एके चंद, नंतर चरा डॉक्टर राजमन्नार, त्या रेषेचा, त्या फॉर महावीर त्यागी, रे फॉर ब्रह्मानंद रेड्डी, शे फॉर JM, एक मिनिट, हां, तर इथे जे शे वरून शेलट आलेलं आहे पण ते आय थिंक शेलार आहे. JM शेलार. त्याच्यानंतर त्या रेषेचा चा चव्हाण, साप, सा फॉर साळवे, प फॉर पंत केसी पंत, खरा ख फॉर खुसरो आणि रा फॉर किंवा रंगनार्जन. ठीक आहे, अशा पद्धतीने 1 2 3 4 12 पर्यंत लक्षात राहतात. ठीक आहे. नि सा चरा त्या रेषेचा साप खरा. एका वहीवर लिहून घ्या की कागदावर लिहून घ्या आणि त्याच्या पुढे त्यांचे नावं लिहून टाका. एकदा पुन्हा नावं रिपीट करते. केसी नियोगी, के संथानम, एके चंद, डॉक्टर राजमन्नार, महावीर त्यागी, ब्रह्मानंद रेड्डी, JM शेलार, यशवंतराव चव्हाण, NKP साळवे, केसी पंत, AM खुसरो, डॉक्टर C रंगराजन, विजय केळकर, पुढे YV रेड्डी, NK सिंग, अरविंद पनगारिया. ॲटलिस्ट 12 पर्यंत लक्षात राहतात. आता 12वाचं पण लक्षात राहत नसेल, जरी निशाचरा त्या रेषेचा साप खरा, र वरून समजा ते नसेल लक्षात राहत तर कसं लक्षात ठेवा. रंगराजन लिहिलंय ना, तर रंग किती असतात, काय आपली रंगपेटी असते त्याच्यात रंग किती असतात, 12 रंग असतात ना, त्यावरून लक्षात ठेवा. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर C रंगराजन. ठीक आहे. त्याच्यानंतर विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. कसं लक्षात ठेवा, केळकर, केळकरवरून केळी फळ लक्षात ठेवा. केळी घ्यायला जातो आपण, डझनावारी घेतो, बरोबर, डझनावारी. पण आपण 1 डझनभर केळं घेतो आणि त्यांना म्हणतो प्लीज अजून एक द्या ना सोबत. ठीक आहे. तर मग असे 12 नाही, आपण 13 केळं घेतो. याच्यावरून लक्षात ठेवा विजय केळकर 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. आता 13 पर्यंत झाले, नीट लक्षात राहिले. मग आता 14 15 16 कसे लक्षात ठेवायचे. 16व्याचे तर लक्षात राहतीलच, रिसेंटचा आहे अरविंद पनगारिया. मग राहतो फक्त प्रश्न 14 आणि 15चा, ते लक्षात ठेवा. YV रेड्डी आणि 15व्याचे NK सिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळे लक्षात राहतात. तर आता आपला हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.